गुड मॉर्निंग प्रिय विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षण विभागामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मी आपला शिक्षक दिलीप पवार. आजचा आपला विषय मराठी अक्षय भारती इयत्ता 10वी यामधील एक घटक पाहणार आहोत. चला पाहूया. आजचा आपला विषय मराठी. यामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या एसएससी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो पहिला विभाग आहे गद्य विभाग, प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ हा प्रश्न आज आपण शिकणार आहोत. या अगोदरही या प्रश्नावर या घटकावर आपली चर्चा झालेलीच आहे. तरी परत एक आपण रिव्हिजन म्हणून हा घटक पाहणार आहोत. बघा, विभाग 1 गद्य. तर या विभाग 1 मध्ये जो आपला प्रश्न पहिला आहे त्यासाठी गुणांची विभागणी कशा प्रकारे केलेली आहे. बघा, या गद्य विभागामध्ये आपल्याला पठित उतारा 1 7 मार्कासाठी विचारला जाणार आहे आणि पठित उतारा 2 7 मार्कासाठी विचारला जाणार आहे आणि अपठित उतारा 4 मार्कासाठी विचारला जाणार आहे. तर पठित उतारा 1 आणि पठित उतारा 2 असे आपल्याला 2 उतारे या ठिकाणी दिले जातील आणि एका उतार्यासाठी 7 मार्क असे दोन्ही 14 मार्कांसाठी पठित उतारा यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातील. आणि प्रश्न क्रमांक 1 ई त्यामध्ये अपठित उतारा 4 मार्कासाठी असे एकूण 18 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. विभाग 1 मध्ये प्रश्न पहिला. त्यामध्ये बघूया, प्रश्न पहिला अ आणि आ ह्या 7 गुणांसाठी जी गुण विभागणी केलेली आहे ती कशा प्रकारे केली जाते. बघा, आकलन कृती 1 2 गुणांसाठी, आकलन कृती दुसरी आकलन कृती आहे ती पण आपल्याला 2 गुणांसाठी विचारली जाते आणि सोमत हे 3 गुणांसाठी आपल्याला विचारले जाते. अशा प्रकारे एक उतारा, पहिला उतारा 7 गुणांसाठी आणि दुसरा उतारा 7 गुणांसाठी आणि शेवटचा जो आहे अपठित उतारा तो 4 गुणांसाठी आपल्याला विचारला जातो. तर अशा प्रकारे आपण आज पठित उतारा 1 आणि पठित उतारा 2 हा पाहणार आहोत. तरी हा आपल्याला 14 मार्कासाठी हे 2 उतारे विचारले जातील आणि त्यानुसार आपल्या प्रश्न दिले जातील आणि ह्या उतार्याच्या आधारे आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत. तर बघूया कशा प्रकारे आपल्याला उतारा दिला जातो आणि त्यावर कसे प्रश्न विचारले जातात हे आपण पाहूया. बघा, विभाग 1 गद्य यामध्ये प्रश्न 1 अ पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा. बघा, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे, विचारला जातो आणि उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार ज्यावेळी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या आपण त्या उतार्याच्या आधारे पूर्ण करायच्या आहेत. तर बघा, उतार्याच्या आधारे आपण ज्या सूचना ज्या कृती आहेत त्या पूर्ण करणार आहोत. त्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊया. ही कृती पूर्ण करताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. बघा, आपण ज्या उतार्याच्या आधारे कृती सोडवणार आहोत, प्रश्न सोडवणार आहोत ते
प्रश्न पूर्ण करताना, सोडवताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर उतारा काळजीपूर्वक वाचणे, म्हणजे आपल्याला जो उतारा दिला जाणार आहे, तो उतारा आपण काय करायचे? काळजीपूर्वक वाचायचा है, यानी कि ध्यान से पढ़ना है। वो आकलन मतलब क्या है कि वो जो उतारा है, जो पैराग्राफ है, हमें कितना समझ में आया है, उसके आधार पे आकलन कृती होती है। आकलन कृती म्हणजे तो उतारा विद्यार्थ्यांना किती समजलेला आहे, त्यावर आपल्याला ती कृती सोडवायची आहे। त्यामुळे उतारा काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे। त्यानंतर उतार्यातील विषय समजून घेणे। आता उतारा वाचत असताना त्या उतार्यामध्ये, त्या पॅराग्राफमध्ये नक्की विषय काय आहे? तो उतारा कोणत्या पाठातील आहे? त्यामध्ये विषय काय आहे? हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आकृत्या पेनने काढाव्यात। बघा, त्यानंतर काय करायचंय? ज्या आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत, जे डायग्राम दिलेले असतात, ते आपण पेननं काढायचे आहेत। पेन्सिल वगैरे या ठिकाणी आपल्याला नाही वापरायची। पेनने हे प्रश्न आपल्याला कृती आपल्याला काढायची आहे। बघा पुढे, बघा आपल्याला अशा प्रकारचा एक उतारा दिला जाईल, त्यावर आपण दिलेल्या ज्या कृती आहेत, जे प्रश्न आहेत, त्यानुसार आपल्याला सोडवायचे आहेत। तर आपण प्रथम उतारा पाहूया। उतारा बघताच आपल्या लक्षात यायला हवं की हा उतारा कोणत्या पाठातील आहे, आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणता घटक आहे, ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर हा जो उतारा आहे, आपल्या शाल या पाठातील आहे। आपल्या एकदम चटकन लक्षात यायला हवं की हा उतारा कोणत्या पाठातील आहे। आणि आपण ज्यावेळी आपल्याला समजेल की हा उतारा शाल या पाठातील आहे, तर आपण या अगोदर शाल पाठाचं वाचन केलेलं असतं, त्याचा अभ्यास केलेला असतो, त्यामुळे आपल्याला प्रश्न सोडवायला सोपे जाईल। तर बघा, हा आपण उतारा वाचून घेऊया अगोदर। एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही निमित्ताने गेलो होतो। काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो। तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? बघा, लेखक या ठिकाणी सांगतात, लेखक एका वेळी पु ल देशपांडे यांच्याकडे काही कामानिमित्त गेले असताना ते काम आवरल्यानंतर निघण्याच्या तयारीत होते। त्यावेळी सुनीताबाई यांनी लेखकांना थांबवले आणि विचारले की तुम्हाला शाल दिली तर चालेल का? मी एका पायावर हो म्हटले। पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला। ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही। त्यावेळी लेखक सांगतात की पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी जर मला शाल दिली तर तो माझा किती मोठा गौरव असेल, मला किती मोठा अभिमान वाटेल। आणि ती शाल त्यांनी घेतली आणि आपल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली। ती वापरली मात्र कधीच नाही, तिचा उपयोग त्यांनी केलाच नाही। ती शाल जशाच तशी सुटकेसमध्ये त्यांनी ठेवून दिली। पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो। तिथे नदीकाठच्या प्राज्ञशाळेच्या खोलीत मी राहत असे। खोलीतील दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या। बघा, ज्यावेळी वाई एक गाव आहे, शहर आहे, त्या ठिकाणी ते विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून गेले असताना त्या ठिकाणी त्यांना एका शाळेमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली, प्राज्ञ शाळेमध्ये। त्या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावरती शाळा आहे आणि दक्षिणेकडील जी खिडकी आहे, त्या खिडकीच्या साईडला कृष्णा नदी, चिंचोळ्या म्हणजे अशा छोट्या निमुळत्या प्रवाहाची होती। त्यावेळी थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती। बघा, त्यावेळी थंडीचे दिवस होते
आणि त्या खिडकी खालील ज्यावेळी लेखक खिडकीतून पाहतात, त्यावेळी त्या खिडकीच्या खाली त्या नदी किनारी एक छोटंसं मूल एका टोपलीत, एक टोकरी में ऐसा एक छोटा-सा बच्चा रख के वो जो औरत थी, वो क्या कर रही थी? मच्छी पकडने लगी थी. मच्छी पकडण्याच्या कामात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीत थंडीने कुडकुडत रडत होते. पण आई तिकडे बघतच नव्हती. मला मात्र राहवले नाही. बघा, त्यावेळी ते बाळ कडाक्याच्या थंडीनं, ठंड से वो काँप रहा था और रो रहा था. तो लेखकांनी बघताच ते लेखक बोलतात, "मला ते राहवलंच नाही." मग त्यांनी काय केलं, मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, ₹5-50 नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, "त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बस." या घटनेची ऊब उल्लखित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. बघा, लेखकाला राहवलं नाही. त्यांनी लगेच त्या बाईला हाक मारली, आवाज दिया है और बोले हैं, आवाज देने के बाद उन्होंने क्या किया है, त्या सुटकेसमधील शाल काढली आणि ₹5-50 नोटा काढल्या आणि त्या बाईच्या हातात दिल्या आणि बोलले, "त्या बाळाला अगोदर शालीमध्ये गुंडाळ आणि नंतर तुझं काम कर. मासे मारत बस, मासे पकडत बस." आणि ही जी ऊब आहे, ही उल्लेखित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती. कवी नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. बघा, कवी नारायण सुर्वे काय करत? खूप सभा आणि संमेलनं गाजवत असत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, "या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे." बघा, अशा प्रकारे अ, लेखकांनी या ठिकाणी आपल्याला त्या बाईबद्दल, त्या लहान बाळाबद्दल सांगितलेले आहे आणि लेखक विश्वकोशासाठी विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून गेले असताना त्यांना ही जी घटना घडलेली आहे, त्यांच्यासमोर जी ही घटना उभी राहिलेली आहे, त्याबद्दल ते सांगतात. आणि दुसरी गोष्ट, कवी नारायण सुर्वे जे लेखक, ते खूप सभा आणि संमेलनं गाजवत असत. तर अशा प्रकारे आपल्याला जो उतारा आहे, तो काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यामध्ये नक्की विषय काय आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिलेली कृती सोडवायची आहे. तर आता बघा, या उतार्यावरती आपल्याला कशाप्रकारे प्रश्न विचारलेले आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण पाहूया. बघा, कृती 1, आकलन कृती 1, ती आपल्याला 2 मार्कासाठी विचारली जाणार आहे. ती बघा, आकलन कृती आकृतीबंध पूर्ण करा. त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये अ, एक वाक्यामध्ये प्रश्न विचारले जातात. अ, अशा एक अ, एका वाक्यात किंवा कारणे द्या. अ, आपल्याला आकृतीमध्ये प्रश्न विचारले जातील. तर या ठिकाणी बघा आपल्याला अ, असे अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, की कविवर्य नारायण सुर्वे गाजवत. बघा, आपल्याला या अगोदर आपण उतारा वाचलेला आहे. त्या उतार्यामध्ये याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे. कवी नारायण सुर्वे गाजवत. ते काय गाजवत? कवी नारायण सुर्वे काय करत होते? तर आपल्याला त्याचं उत्तर अशा अशा प्रकारे डायग्राममध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर कवी नारायण सुर्वे काय गाजवत? सभा आणि संमेलनं. अशा पद्धतीने उत्तर आपल्याला या प्रश्नाचं लिहायचं आहे. दुसरा प्रश्न बघा, लेखकाने गरीब बाईला दिले. लेखक ने गरीब बाई को क्या दिया है? तर याचं उत्तर आपल्याला त्या उतार्यामध्ये आपण वाचलेलं आहे, कि लेखक जब स्कूल में खड़े थे, खिड़की से बाहर देख रहे थे, तो उनको एक औरत दिखाई दी थी.
एक छोटा बच्चा टोकरी में रखा हुआ था, वो रो रहा था। तभी लेखक ने वो जो बाई थी मच्छी पकड़ने वाली, उसको क्या दिया था? और प्रश्न हल करते समय, प्रश्न सोडवताना आपल्याला प्रश्नाचा अर्थ पण जाणून घ्यायचा आहे. प्रश्न अगोदर समजून घ्यायचा आहे, की आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे आणि आपल्याला उत्तर काय लिहायचं आहे. तर प्रश्न समजून घेणं पण गरजेचं आहे. तर या ठिकाणी लेखकाने गरीब बाईला काय दिले आहे? बघा, शाल, जब वो छोटा बच्चा रो रहा था, हमने पैराग्राफ में पढ़ा है कि जो छोटा बच्चा रो रहा था, इसीलिए लेखक ने अपने सूटकेस में से शाल निकाल के उस औरत को दे दी है। और क्या दिया है? 5-50 रुपयांच्या नोटा. आपण उतार्यामध्ये आपल्या वाचनात आलेले आहे. आपल्याला समजलेले आहे, की लेखकाने गरीब बाईला काय दिले आहे? शाल आणि 5-50 रुपयाच्या नोटा त्या बाईला दिलेल्या आहेत. बघा, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. कारण आणि हे जे आपल्याला 18 मार्क मिळणार आहेत या गद्य विभागातील प्रश्न पहिला यामध्ये खूप सोप्पा आहे. कारण त्याची उत्तरं आपल्या समोरच असणार आहेत. उतारा आपल्या समोरच असणार आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, की तो उतारा समजून घ्यायचा आहे, प्रश्न समजून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत. तर एकदम आसानीचे हे आपल्याला गुण मिळणार आहेत. तर चला बघूया ही कृती 1, आकलन कृती 1 त्यामध्येच दुसरी आकलन कृती कशा प्रकारे विचारली जाते? बघा, आकलन कृती 2 ही पण आपल्याला 2 मार्कासाठी विचारली जाणार आहे. तर यामध्ये कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहूया. बघा, का ते लिहा. का म्हणजेच कारण लिहा. क्यों, ऐसा क्यों. तो बघा प्रश्न कशा प्रकारे विचारले, कारण विचारलेलं आहे. बाळ रडत होते, यानी कि वो जो बच्चा है वो रो रहा था. क्यों रो रहा था? तो हमने उतारा में पैराग्राफ में पढ़ा है कि वो छोटा बच्चा क्यों रो रहा था. पहिले क्वेश्चन समज के लो. बाळ रडत होते, त्याचं कारण लिहा. काय, कोणत्या कारणामुळे बाळ रडत होते हे समजून घ्या, की प्रश्न काय विचारलेला आहे आणि आपण त्याचं उत्तर काय असणार आहे. आपण उतारा वाचलेला आहे, त्यामध्ये आपण आपल्या वाचनात आले आहे, की बाळ का रडत आहे? तर बाळ, कारण ते थंडीनं कुडकुडत होते, क्योंकि वो ठंड से कांप रहा था, इसीलिए वो छोटा बच्चा रो रहा था. देखो, इस तरह क्वेश्चन समझ के उसका आंसर क्या है, और हमारे सामने तो पैराग्राफ है ही, हम उसके आधार पे आंसर लिखना है. इसीलिए पहली बात ये है कि पैराग्राफ जो है वो अच्छे से पढ़ना है, समझ के लेना है. फिर हम जो क्वेश्चन है, जो क्वेश्चन हल करने हैं वो हम आसानी से कर सकते हैं. दूसरा क्वेश्चन देखो, लेखकाने सुटकेस मधील पुल्लकित शाल काढली, कारण. बघा, लेखक ने वो जो पुल्लकित शाल है वो सूटकेस में से क्यों निकाली है? पहले क्वेश्चन समझ के लेना कि लेखक ने वो सूटकेस में से शाल, जो पुल्लकित शाल है वो क्यों निकाली है. हमने पैराग्राफ में पढ़ा है. तर ती शाल त्या थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला त्यांना ती द्यायची होती. जब लेखक ने खिड़की से बाहर देख रहे थे, तभी वो छोटा बच्चा रो रहा था. तभी लेखक ने क्या किया था, वो अपने सूटकेस में से जो शाल थी, वो शाल निकाल के उस जो ठंड से कांपते हुए जो बच्चा रो रहा था, उस बच्चे को देना था, इसीलिए वो शाल उस सूटकेस में से निकाली है. ये भी हमने पैराग्राफ उतार्यात वाचलेला आहे. त्यामुळे प्रश्न सोडवताना लक्षात घ्या, की उतारा काळजीपूर्वक वाचून त्या प्रश्न समजून घेऊन त्याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. यानंतर बघा, दुसरा जो पॅराग्राफ आपल्याला जो असणार आहे, सॉरी, या प्रश्नामध्ये, या पॅराग्राफमध्ये
पटीत उतारा पहिला, यामध्ये आपल्याला सोमत 3 मार्कासाठी विचारले जाणार आहे. सोमत. आता बऱ्याच मुलांचा या ठिकाणी गोंधळ होतो, की सोमत म्हणजे नक्की काय? हेच त्यांना समजत नाही. सोमत म्हणजे आपलं स्वतःचं म्हणणं मांडायचं आहे. त्या प्रश्नाच्या आधारे, त्या प्रश्नावर आपलं काय मत असणार आहे, आपलं काय म्हणणं असणार आहे, ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर बघा या ठिकाणी शाल व शालीनता यावर तुमचे मत लिहा. आता बघा या ठिकाणी आपण उतार्यात शालीबद्दल अ, आपल्या वाचनात आलेले आहे, की शाल म्हणजे काय आणि शालीनता यावर आपलं काय मत असणार आहे, आपलं काय म्हणणं असणार आहे. तर हा प्रश्न सोमतचा प्रश्न कधी मिस करायचा नाही. बरेच मुलं अ, हा प्रश्न अ, सोडून देतात किंवा त्याकडं दुर्लक्ष करतात. पण मार्क मिळवून देण्यासाठी सोमत वरचा जो प्रश्न आहे, तो खूप सोपा आहे. एक आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडायचं आहे. त्यामुळे शाल व शालीनता यावर तुमचे मत लिहा. हे कशाप्रकारे आपल्याला लिहिता येईल पहा. शाल. आपण आपलं म्हणणं मांडायचंय. असं नाही, की काही मुलांचं असं म्हणणं असतं, की आपल्या मनानं कसं लिहिणार? पुस्तकामध्ये एक उत्तर असणार. मग तसं सेम टू सेम आलं पाहिजे, असं काही नाही. तुमचं मत मांडायचंय आणि ते मत कशावर मांडायचंय? त्या प्रश्नावर. प्रश्न काय आहे? प्रश्नाच्या आधारे आपलं मत या ठिकाणी मांडायचं आहे. तर बघा शाल व शालीनता. शाल हे सन्मान चिन्ह आहे. बघा, शाल हे सन्मान चिन्ह आहे आणि शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभाव धर्म आहे. बघा, यामध्ये फरक आपलं म्हणणं मांडलं आहे, की हो, शाल आहे आम्हाला माहीत आहे. शाल हे एक सन्मान चिन्ह आहे. पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी शाल चा उपयोग केला जातो. आणि शालीनता, शालीनता म्हणजे जो माणूस शाल घेऊन तो शालीन बनलेला असतो. शालीन म्हणजे सज्जन माणूस. अ, शालीनता म्हणजे सज्जन माणसाचा जो स्वभाव धर्म आहे, त्याचा जो स्वभाव आहे, तोच शालीनता. जी व्यक्ती मूलतः शालीन किंवा सालस असते, तिला शाल अधिक शोभा देते. बघा, किंबहुना शालीन माणसाला शालीची गरजही नसते. बघा, जे शालीन माणसं असतात ते म्हणजे जे सज्जन माणसं असतात, त्यांना शालीची गरज नसते. कारण ते अ, अगोदरच शाल घेऊन ते शालीन बनलेले असतात. हां, त्याचा शालीनता हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. जो दुर्जन माणूस असतो, त्याला शालीने किती नटवले, तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण आहे. बघा, जे शालीन माणसं असतात, त्यांना अ, शाल देण्याची आवश्यकताच नाही. आणि जे दुर्जन, जे दुष्ट लोकं असतात, त्या लोकांसाठी तुम्ही कितीही शाली दिल्या, त्याला कितीही नटवले, सजवले, तरी त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. कर्तबगार व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्या संस्कृतीत शुभ पद्धत आहे. शाल देऊन अशा माणसाचे व्यक्तिमत्व हे अधिक ठळकपणे उठून दिसते. ते समाजाला प्रेरणादायी ठरावे म्हणून शाल देऊन अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार करणे उचित ठरते. बघा, अशा प्रकारचं हे एक माझं मत आहे. शाल आणि शालीनता या विषयावर, या प्रश्नावर हे माझं स्वतःचं मत आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या स्वतःचं म्हणणं या प्रश्नाच्या आधारे या ठिकाणी मांडायचं आहे. या प्रश्नाचा अर्थच समजून घ्या. स्वमत. स्वमत म्हणजे तुमचा तुमच्या स्वतःचं म्हणणं, तुमच्या स्वतःचं मत, की ह्या शाल व शालीनता या प्रश्नावर तुमचं स्वतःचं काय म्हणणं आहे? या प्रकारे हा प्रश्न आपल्याला अ, सोडवायचा आहे. पुढे बघा पटीत उतारा दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक 1 यानी की ज्या प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 1 जो पटीत उतारा आहे, तशाच प्रकारे आपल्याला दुसरा पटीत उतारा सुद्धा अ, सोडवायचा आहे. तर बघा, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा. बघा, आपल्याला पहिल्या पटीत उतार्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, की
दिलेल्या उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करायची आहे. तर यावेळी पण आपल्याला काय करायचं आहे, या पटीत उतारा दुसरा यामध्ये सुद्धा आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यानंतर त्या उतार्याचा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. नंतर त्या उतार्यातील ज्या आकृत्या आहेत, जे डायग्राम जी कृती आहेत, त्या आपल्याला पेननेच काढायच्या आहेत. तर बघा, जशा ज्या प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे, तशाच पद्धतीने, तशाच प्रकारे आपल्याला हा दुसरा जो पॅराग्राफ आहे, तो सुद्धा आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा, कशा प्रकारे आपल्याला उतारा दिलेला आहे. आपण उतारा बघितल्यानंतर, उतारा वाचल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येईल, की हा जो उतारा आहे कोणत्या घटकामधला आहे, हे आपल्या लगेच लक्षात यायला हवं. तर बघा, पुढील गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. बघा, या ठिकाणी आमचे मूळ गाव दक्षिण हा आपण उतारा पाहिल्यानंतर आपल्या लगेच लक्षात यायला हवं, की हा उतारा ऊर्जा शक्तीचा जागर या पाठातील आहे. मग आपल्याला लवकर कळेल, की आपण यापूर्वी सुद्धा त्या पाठाचा अभ्यास केलेला आहे, वाचन केलेले आहे. मग आपल्या लगेच लक्षात येईल, की हा जो उतारा आहे तो ऊर्जा शक्तीचा जागर या पाठातील आहे. तर बघूया कशा प्रकारे आपल्याला उतारा दिलेला आहे. फक्त वाचन करूया. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातील. तिथल्या मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. बघा, या ठिकाणी जे डॉक्टर माशेलकर आहेत लेखक, त्यांना त्यांची माशेल गाव आहे आणि त्या माशेल गावातले त्यांना अनेक पुसटशा आठवणी आहेत. म्हणजे हलकी हलकी यादें. तो जब 6 साल के थे तभी उनके पिताजी गुजर गए थे आणि ते अपना पेट भरने के लिए गांव छोड़ के उनकी माँ और लेखक वो मुंबई आ जाते हैं. गीर गावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीत मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुरलेला पण कोणतीही फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं. पण माझ्या आईनं धीर सोडला नाही, ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामे ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीत प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवणीच राहावं लागलं. बघा, अशा प्रकारे लेखकाने स्वतःविषयी त्यांचं जे बालपण आहे त्यावेळची जी कहाणी या उतार्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहे, की ते कशा प्रकारे त्यांनी गाव सोडलेलं आहे, ते कसे मुंबईला पोहोचलेले आहेत, ते कुठे राहतात, कसे राहतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि त्यांची आई जी आहे त्या आर्थिक परिस्थितीला म्हणजे गरिबीचा सामना करत असताना ती अल्पशिक्षित आई कशा प्रकारे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी तिच्यामध्ये जिद्द आहे. अशा प्रकारची जी लेखकाबद्दल जी स्टोरी आहे, जी कहाणी आहे बालपणाची,
तीच त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. तर आपल्याला अशा प्रकारे हा उतारा समजून घ्यायचा आहे, की या उतार्यामध्ये नक्की विषय काय आहे? स्टोरी काय आहे? काय त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, ती अगोदर समजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या आधारे जे प्रश्न विचारलेले आहेत, त्या कृती ज्या दिलेल्या आहेत, ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर बघूया या उतार्यावरती आपल्याला कशाप्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. बघा, अ, आकलन कृती 1 ही 2 मार्कासाठी आपल्याला विचारली जाणार आहे. बघा, ती कशाप्रकारे कारणे लिहा. आपल्याला या ठिकाणी कारण लिहायचं आहे. डॉक्टर माशेलकर यांना लहानपणीच माशेलकर सोडावे लागले. कारण क्यों? जो डॉक्टर माशेलकर जो लेखक थे, उनको बचपन में ही अपना जो गाँव था, जो माशेल गाँव है, वो छोड़ना पड़ा है। क्यों छोड़ना पड़ा है? वो तो छोटे ही थे, 6 साल के ही थे। उसी समय उनको खुद का जो मासेल गाँव है, वो छोड़ना पड़ा है। क्यों छोड़ना पड़ा है? वो क्यों छोड़ के मुंबई चले गए हैं? तो हमने पॅराग्राफ में पढ़ा है. उतार्यामध्ये आपण वाचलेलं आहे, की माशेलकर हे आपलं माशेल गाव सोडून मुंबईमध्ये कशासाठी गेलेले आहेत, हे आपण वाचलेलं आहे. तर बघा कशाप्रकारे याचं उत्तर येईल. कारण डॉक्टर माशेलकर यांना लहानपणीच माशेल गाव सोडावे लागले. कारण डॉक्टर माशेलकर 6 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले व त्यांना उदरनिर्वाहासाठी माशेल सोडावे लागले. बघा, उसका क्या कारण है कि उनको माशेल गाँव छोड़ना पड़ा है कि वो जब माशेलकर जब 6 साल के थे तभी उनके पिताजी गुजर गए थे, इसीलिए वो पेट भरने के लिए माशेल गाँव छोड़ के मुंबई चले आए थे. इसीलिए उनको गाँव छोड़ना पड़ा है. चला मग प्रश्न दुसरा पाहूया. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत लेखकांना अनवणी राहावे लागले. बघा, आपण उतार्यामध्ये वाचलेले आहे, की लेखकाच्या 12व्या वर्षापर्यंत लेखक की जब 12 साल की उम्र होने तक उनको नंगे पैर चलना पड़ा है. यानी कि बिना चप्पल जूते न पहनते हुए 12 साल तक उनको रहना पड़ा है. क्यों रहना पड़ा है? ते 12 वर्षापर्यंत अनवाणी का राहिलेले आहेत? बिना चप्पलचे का चाललेले आहेत? त्याचं कारण काय आहे? तर आपण उतार्यामध्ये वाचलेले आहे. त्याचं कारण आहे, की चप्पल विकत घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आपण पॅराग्राफमध्ये वाचलेलं आहे, की लेखकाची जी परिस्थिती होती, ती चांगली नाही. ते गरीब आहेत. दारिद्र्याशी संघर्ष करणारी त्यांची आई आपण वाचलेलं आहे. वाचनात आपल्या आलेलं आहे, की त्यांच्याकडं चप्पल घेण्या इतपत पैसे नाहीत. म्हणून ते अ, चप्पल घेऊ शकले नाहीत. म्हणजेच चप्पल विकत घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. अशा प्रकारे प्रश्न या पॅराग्राफच्या आधारे आपल्याला विचारले जातील आणि आपण अशा पद्धतीने ते सोडवायचे आहे. आकलन कृती दुसरी बघूया. आकृतिबंध पूर्ण करा. बघा, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जातो. काही काही वेळा त्या प्रश्नामध्ये डायग्राम दिले जातात, काही वेळा बॉक्स दिले जातात. ते आपल्याला तो प्रश्न वाचून पूर्ण करायचे असतात. तर या ठिकाणी बघा, आकृतिबंध पूर्ण करा 2 मार्कासाठी विचारलेली आहे. तर हा आपल्याला कशाप्रकारे प्रश्न विचारलेला आहे. लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व विशेष. बघा, म्हणजे लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व. लेखक की माँ कैसी थी, उनके वैशिष्ट्य क्या है, उन्होंने क्या किया है. लेखक के माँ के बारे में पूछा गया है कि व्यक्तिमत्व विशेष, वो उनकी माँ कैसी है, उनके वैशिष्ट्य, उनके गुण वैशिष्ट्य. तो देखो, लेखक की माँ के बारे में हमने
पैराग्राफ में पढ़ा है कि उनकी माँ कैसी है, उन्होंने क्या क्या किया है, तो वो हमें यहाँ लिखना है। तो किस तरह आएगा, देखो, दारिद्र्याशी संघर्ष करणारी, बघा लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व कसे आहे, ती दारिद्र्याशी संघर्ष करणारी आहे, गरीबी का सामना करने वाली है, ऐसी उनकी लेखक की माँ है। दूसरा, गरिबीतही धीर न सोडणारी खंबीर, देखो ते गरीब आहे पण ती धीर सोडत नाही, हार मानत नाही, ती एक लेखकाची जी आई आहे ती अशी खंबीर, ती गरिबीचा सामना करत आहे, ती धीर सोडली नाही, सोडत नाही, ती तिने हार मानली नाही, ती एक अशी खंबीरपणे लढत आहे। त्यानंतर प्रचंड कष्ट करणारी, खूप काम करणारी, खूप मेहनत करणारी, बहुत मेहनत करने वाली उनकी माँ है। उसके बाद मुलाला शिकवण्याची जिद्द असणारी, बघा उनकी जिद्द क्या है, उनके मन में क्या है, कितनी भी गरीबी हो, कितना भी काम ना क्यों ना करना पड़े, मैं कुछ भी करूंगी, मेरे में इतनी जिद्द है कि मेरे बच्चों को मैं पढ़ा के रहूंगी, मैं कुछ भी करने के लिए तैयार हूँ, कितना भी काम करने के लिए तैयार हूँ, मगर मेरे बच्चों को मैं पढ़ा के ही रहूंगी, ऐसी उनमें जिद्द थी। अशा प्रकारे लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व विशेष आहेत। तर हे आपण त्या पॅरेग्राफमध्ये समजून घेऊन, प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे। या ठिकाणी आपल्याला 2 मार्क एक कमी वेळात आणि लवकरात लवकर लिहून आपल्याला 2 मार्क मिळणार आहेत। बघा त्यानंतर सोमत, जसं पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 1 पठित उतारा, त्यामध्ये जशा प्रकारे आकलन कृती 1, आकलन कृती 2 आणि सोमत असे 3 कृती आपल्याला करायला सांगितलेली होती, तशाच प्रकारे पठित उतारा 2 म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आकलन कृती 1, आकलन कृती 2 आणि सोमत हे 3 मार्कासाठी आपल्याला सोडवायचे आहे। तर बघा ह्या पठित उतारामध्ये आपल्याला सोमत कशा प्रकारे विचारलेले आहे, की बघा शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील माशेलकर यांचे गुण विशेष तुमच्या शब्दात लिहा। बघा म्हणजे शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेत माशेलकर जेव्हा शालेय जीवनात होते, ते शाळेत असताना त्यांचे गुण विशेष त्यांच्यामध्ये काय आहेत, त्यांच्यामध्ये जो अच्छाई है, वो जब छोटे थे, स्कूल में थे, तभी उनके गुण विशेष क्या है, गुण वैशिष्ट्ये काय आहेत, हे आपल्या शब्दात लिहायचे, की म्हणजे तुम्हाला लेखकाबद्दल काय वाटतं, ते ज्यावेळी लहान होते, विद्यार्थी दशेत होते, विद्यार्थी होते, त्यावेळी लेखकाने कशा प्रकारे कार्य केलेले आहे हे तुम्हाला तुमच्या मतानुसार लिहायचं आहे। तर बघूया ते आपण कसे लिहिले जाईल। तर आपण पॅराग्राफ वाचलेला आहे, तो समजून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला लेखकाबद्दल विचारलेले आहे, की लेखक लहान असताना त्यांचे गुण वैशिष्ट्ये कसे आहेत। तर उत्तर अशा प्रकारे येईल, की डॉक्टर माशेलकर यांनी शालेय शिक्षण फार हालाकीत पूर्ण केले। बघा बघा या ठिकाणी आपण लेखकाबद्दल लिहित आहोत, की लेखक जेव्हा शाळेत होते त्यावेळी त्यांनी त्यांचं जे शिक्षण आहे ते कशा प्रकारे झालेले आहे, एकदम हालाकीत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले आहे। पायात चप्पलही घालायला नव्हती, वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्यांना अनवणी राहावे लागले, वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे वडील वारले, त्यामुळे गाव सोडून ते व त्यांची आई खेतवाडीमध्ये लहानशा खोलीत राहिले। आर्थिक परिस्थिती खालावलेली व दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आई, अशा परिस्थितीत डॉक्टर माशेलकर शिक्षणासाठी आसुरलेले होते। आईची जिद्द व शिक्षकांचे मार्गदर्शन या बळावर माशेलकरांनी प्रगती केली। भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती कागदावर
एकत्र केल्यास कागद जळतो. या प्रयोगातून माशेलकरांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजू लागले. संघर्षासाठी आत्मविश्वास बळावला. माशेलकरांना जगण्याचे भान आले. शाळा, शिक्षक व परमप्रिय आई हे त्यांचे संस्कार केंद्र होते. बघा, अशा प्रकारे लेखकाबद्दल आपल्याला स्वमत लिहायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला 3 गुण या स्वमत साठी मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला विभाग 1 प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ हा प्रश्न सोडवायचा आहे. तो 18 गुणांसाठी असणार आहे आणि तो आपल्याला उतार्याच्या आधारे जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. हाँ बच्चों, इस टॉपिक से संबंधित कोई क्वेश्चन है तो आप लोग पूछ सकते हो। अपना हैंड राइज कीजिए, हाथ ऊपर कीजिए। इस टॉपिक से संबंधित अगर कोई भी क्वेश्चन है, कोई मन में शंका है तो आप लोग पूछ सकते हो। सर आपको उसका आंसर बताएंगे। हाँ, आप बोलो बच्चों। बोलो बच्चा। किसी को क्वेश्चन पूछना है? हाँ कविता पूछो बेटा, कविता पूछो। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग, बोलो। सर जी इसमें पीडीएफ मिल जाएगा क्या? हाँ टेलीग्राम पे सेंड हो जाएगा बेटा, और यूट्यूब पे भी हाँ हाँ ये मिल जाएगा वीडियो। हाँ पूछो बेटा। हाँ बोलो रवि, बोलो। गुड मॉर्निंग सर। इसके अंदर आकृति पूर्ण करना भी होगा क्या? क्या? डॉक्टर माशेल यांचा माशेल नावाची आठवणी हाँ पोस्टर मतलब आकृति पूर्ण करना है। हाँ, आकृति पूर्ण करना है। सर इसका आंसर मुझे बताइए जरा। उसका आंसर काय प्रश्न काय विचारला? प्रश्न क्या बोल? माशेल गावातील आठवणी। हा, त्यांच्या माशेल गावातील आठवणी, ते जे पिंपळ कट्ट्यावर बसून जे गप्पा मारत होते, त्या मैदानामध्ये खेळत होते, अशा त्यांना पुसेटच्या आठवणी येत होत्या, पिंपळ कट्ट्यावर बसलेल्या आणि गप्पा मारलेल्या। सर ये प्रश्न की मतलब हिंदी में कुछ समझाइए ना। हाँ, हिंदी में इसको बताइए प्रश्न क्या है। जोर से बोलो बेटा, आवाज कम आ रही है तुम्हारी, जोर से बोलो। प्रश्न मैंने आपको कहा उसको मुझे हिंदी में थोड़ा समझाइए ना। यानी कि जो लेखक है माशेलकर, उनकी बचपन में गांव में जो यादें हैं, हल्की हल्की उनको कौन सी यादें आ रही है, आठवनी मतलब यादें। ओके, यस सर, थैंक यू सर। ओके। हाँ भूमि पूछो, भूमि पूछो, भूमि पूछो। बोल पूछो बेटा। भूमि, बोल। पूनम, पूनम पूछो। सर गद्य दो दिखाइए ना, मैंने स्क्रीनशॉट नहीं लिया। कौन सा? बोल बोल, फिर से बोल। हेलो पूनम, पूनम बोल। हाँ पूनम, क्वेश्चन क्या पूछा है बेटा, फिर से पूछो। कौन सा स्क्रीनशॉट चाहिए तुम्हें?
वो पीपीटी में सेंड करूंगा बेटा टेलीग्राम पे। हाँ नहीं सर, उसको गद्य का वो स्क्रीनशॉट लेना है, ऐसा वो कह रही है। अच्छा तो हाँ, शेयर करूँ क्या फिर से? स्क्रीन शेयर कर दीजिए। हाँ बच्चों, और किसी को कुछ क्वेश्चन पूछना है? किसी को अगर कोई क्वेश्चन है, क्वेरीज है, तो आप लोग पूछ सकते हो। हाँ पूनम बोल, कौन सा? यही क्या? चली गई। हाँ रवि, पूछो बेटा, क्या पूछना चाहते हो? सर ये जो आप पीडीएफ दे रहे हो पंतनगर के स्कूल की बता सकते हैं? नहीं बेटा, यूट्यूब पे तुम्हें मिलेगा बीएमसी एजुकेशन हिंदी 10th ऐसे अगर डालोगे तो आपको वहाँ पे सब वीडियो आपको मिल जाएगी, ठीक है। और टेलीग्राम चैनल में आप लोग ज्वाइंट टेली हो तो उसमें भी यस आपको मिल जाएगी। यस। हाँ हाँ, टेलीग्राम पे भी मिलेगा। और किसी को पूछना है बच्चों, क्वेश्चन पूछना है? हाँ सर, शायद किसी को अभी क्वेश्चन नहीं पूछना है, सारी ओके सर। क्लियर हो गई। सर आपका बहुत ओके बहुत सर। धन्यवाद, आपने बहुत ही अच्छा प्रेजेंटेशन किया। धन्यवाद सर जी। ओके ओके, धन्यवाद सर, धन्यवाद सर।